ओम नमः शिवाय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. मंडळी, आज आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न मीना, पुढचे जास्त विस्तारित नाव सांगू शकत नाही मी. तर आपण मीनाताई बोलूया. तर ताईंचा प्रश्न असा आहे की मला मन म्हणजे उदास असल्यासारखं वाटतं आणि सतत म्हणजे विचार, सारखं विचार येतात, अतिविचार येतात. मन कुठल्या कामावर लागत नाही, काम करावंसं वाटत नाही, उत्साह वाटत नाही. हं? सतत उदासीनता आणि पुन्हा म्हणजे अंगात ताकद नसल्यासारखं वाटतं. काही उचलायचं म्हणलं तर नको वाटतं. म्हणजे असं शरीराची हालचाल वाटत अशी करावी, चंचलपणा नाही माझ्या शरीरामध्ये. हं? काय असेल? काय बाधा वगैरे काही आहे का? कशामुळं असं होतं आणि यावर उपाय काय असू शकतो? याबद्दल त्यांनी प्रश्न पहा म्हटले आणि सांगा म्हटले. तर आपण थोडक्यात मीनाताईचा प्रश्न पाहूया. त्यांना हे असं का होतं आणि बऱ्याच वेळेस अशा समस्येचे बरेच प्रश्न येतात वेगवेगळे. जरी तुमच्यापैकीही कुणी असे जर असेल, असं जर होत असेल, उदास मन होत असेल, काम करावंसं वाटत नसेल, काही ना काही दुखतं, उत्साह वाटत नाही कुठल्या कामात, असं जर होत असेल तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बारकाईने पहा. काय निघतं, कदाचित तुमचं सुद्धा असं असू शकतं. काय जे निघल ते निघल आणि त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा उपाय लागू होऊ शकतात. तर पाहूया आपण. तर ह्या मीनाताई सारखं तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही अवश्य हा पर्याय पहा कशामुळे होतं आणि त्यावर उपाय काय हे पण सांगतोय मी. तर ह्या ताईच्या संदर्भात बोलतो, कदाचित तुम्हाला सुद्धा लागू होईल, कारण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो. तर पहिली गोष्ट, ह्या ताईचा जो स्वभाव दाखवतो, हं? फार म्हणजे भित्रा थोडक्यात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना भीती वाटते. भीती, समाजाची भीती अथवा आपल्याला कुणी काय म्हणतं काय की आपण काही गोष्टी ही करायलोत आणि करतात तर खरं. आता काही गोष्टी बोलायच्या नसतात, पण एक कोडमध्ये बोलतो जरा. काही गोष्टी जे समाज मान्य करत नाही अशा गोष्टी सुद्धा यांच्याकडून होतात आणि तोच मोठा यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना माहित आहे आपण ही गोष्ट, आपली जर ही गोष्ट लोकांना माहीत झाली तर लोक काय म्हणतील, म्हणून ते लपवण्याचा प्रयत्न करतात. जितकं लपवता येईल तेवढं लपवण्याचा प्रयत्न करतात आणि नेमकं हेच होतं. कारण ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट समाजाला इथं चोरून, काही गोष्टी चोरून करतो, लपवून करतो, कुणी पाहतं का कसं काय याचा जरा दक्षता घेऊन बघतो, त्यावेळेस काय होतं, आपली मानसिकता, मनामधले जे विचार असतात, एक भीती असते समाजाची असेल, कुणीतरी बघतं का, आणि कुणी सहज जरी बघितलं आपल्याला, आपण ही तशी गोष्ट केली, ते त्याच्या सहजरित्या जरी बघितलं असेल कुणी माणसानं, त्याच्यात सहजरित्या कुणी बघितलं तरी काय भास होतो की ह्याला आपलं काहीतरी माहीत झालं काय की. मग मनामध्ये तो विचार चालू होतो आणि तसं विचारानं तसं केल्यानंतर काय होतं, जेवढं आपण झाकून झाकून गोष्टी करतो न, लपून लपून, तेवढा समाज उघडा करण्याचा प्रयत्न करतो. कधी लक्षात घ्यायचं, आपण समजा काही गोष्ट करतच नाही तर बेण्याचा संबंध काय, लोक बोंबलं तर काय बोंबलायचे ते. जी आपण गोष्ट करत नाही ते समाज बोंबलू द्या, जिथं सत्यता आहे तिथं त्यांना का, आपण जी खरे ते खरेच उघडं पडणार ना.
आपण एखादी गोष्ट अपराध काही करत नाही, अगर समाजाला मान्य नसणारी गोष्ट करत नाहीत, तर भेण्याचं कारणच काय आपल्याला? कर नाही तर डर कशाला? आपण ती गोष्ट करतच नाहीत, तर भेण्याचं कारणच येत नाही ना. याचा अर्थ तुम्ही काहीतरी करतात, जेणेकरून समाजाला ते मान्य नाही, अशी गोष्ट करू शकतात तुम्ही. आणि ती तुम्ही भीती मनामध्ये धरतात. मग ठीक आहे, तुम्हाला करायचंय ना, काय करायचं तुम्ही भिवू नका. म्हणतात ना, चोर तो चोरून शिरजोर, असं राहावं लागतं समाजामध्ये. तुम्ही जितकी अपराधच सारखी अगर काहीतरी समाजाला मान्य नसणारी गोष्ट काही करतात आणि तेवढं तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करा, जास्त उघडं पडतं ते. केलं तर काहीच बिनधास्तपणे चालत राहा. समजा आपण समजा मी सांगतो तुम्हाला, बरेच जण ड्रायव्हर लोक काय करतात माहिती आहे का, गाडीचं काही कार्ड ते कागदपत्राचं आहे, ते आरटीओ वगैरे आलं असतं ना, तर ते त्यांना माहिती आपल्याकडे कमी, तर ते बिनधास्त गाडी सांगतात न बघता घालतात. मग त्यांनी काय वाटतं, ह्याचं क्लिअर आहे काय की. आणि जो खरंच काहीतरी करतो ना, तो दबकत 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 जातो. पकडतं काय की का काय, ज्याच्याकडे काही सगळं जिथल्यात असलं ते सनकीत गाडी जातो, त्याचा पुढे उभा करतो नेऊन, त्या आरटी पुढे गाडी उभा करतो. मला अनुभव आलेत म्हणून झालं. आपल्याकडे कागदपत्र असले ना, डायरेक्ट त्याच्यापाशी नेऊन उभा करतो, कारण बघ काय ते. तसा प्रकार आहे. आपण काहीतरी अपराध केलेला असतो, त्यावेळेस आपल्याला भीती होते आणि ती भिण्याचं तेवढ्याच ह्याच्यातून समाज सुद्धा ओळखतो. जसं आरटीओ तुम्ही घाबरतात, अगर भीतून चोरून चोरून नजर चोरून चालतात, त्यावेळेस जसा आरटीओ बघतो आणि याचे काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी कमी आहे याच्यामध्ये, तसं समाज सुद्धा तुमच्यात काहीतरी चूक झाली, तुमच्याकडून कुठला तरी अपराध अगर काहीतरी आहे, तुमचं काहीतरी लपडं विपडं आहे, काहीतरी त्यांच्या मनात मुद्दामहून जास्त शोध घेतात त्याचा आणि तुमच्याबद्दल ते चर्चा केल्या जाते. ही जी लोक असतात ना, चर्चा केली जाते, तुमचा उल्लेख केला जातो, ही बाई अशी, बिदाई तशी. आणि जी तुमच्या ज्यावेळेस उल्लेख होतो आणि त्यांच्या तोंडातून जो तसा निघतं बाहेर ऊर्जा, आणि तीच ऊर्जा आपल्याला घातक ठरते. ती त्यांची जी ऊर्जा असते ना, तेच आपल्याला त्रास देते. आणि सतत भीतीदायक राहणं, अपराधपणाने राहणं, हे आपल्याला मानसिक संतुलनाला बिघडायला कारण ठरू शकतं. तुम्ही हे करू नका, ते करू नका, मी म्हणत नाही तसं. तुम्हाला जे करायचं बिनधास्त करा. आणि तुमचं विशेष म्हणजे काय, ही तुम्ही एका समजा कुणाच्या तरी दबावाखाली राहता. मग ती घरातील फॅमिलीतील लोक असू शकतात, अथवा तुमचं कुणी नातलग असू शकतं, कुणाच्या तरी दबावाखाली तुम्ही राहतात, दबावाखाली. आणि दबावाखाली राहत असल्यामुळे सुद्धा तुमची मानसिकता बिघडते. प्रेशर खाली. आणि ही प्रेशर खाली राहणंच ही तुम्हाला घातक ठरू शकतं, तुमचं आरोग्य बिघडू शकतं, तुम्ही मानसिक तणावामध्ये जाऊ शकतात. तुम्ही का राहतात त्या समोरच्या तुमचा बहुतेक ही पुरुष असू शकतो, त्याच्या दबावाखाली प्रेशरखाली राहताय ना तुम्ही, असं काय, त्याचं काय विशेष दबाव? तुम्हाला तर नवरा नाही, बरोबर आहे? मग कोण आहे? कुणीतरी समजा तुमचा फ्रेंड आपण म्हणूया, मित्र, त्याच्या दबावाखाली राहता तुम्ही. आणि तुम्ही त्याला माहीत होऊ नये, अथवा त्याच्यामुळं सुद्धा काही अगर ते काही चोरून गोष्टी बी करू शकतात, काहीतरी तुम्ही करतात, त्यावेळेस हा प्रकार होतो. अपराधाची भावना तयार झाल्यानंतर माणसाचं आरोग्य बिघडतं. त्याच्यासाठी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही जे करायचं ते उघडपणे करा, जे करायचं ते. आणि कुणाच्या दडपणाखाली राहू नका, प्रेशरखाली राहू नका. तुम्ही चांगलं काम करत असाल, काय भ्यायची गरज आहे तुम्हाला? तुम्ही एखादं चांगलं काम करताय ना, अगर काम चांगले करत असताना तुम्ही काहीतरी अपराध करताय का नाही, याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकीचं करताय, हे तुम्हाला माहित आहे. आणि हीच चूक आपली कुणाला तरी माहीत होऊ नये म्हणून हा चाललेला प्रयत्न आहे तुमचा, बरोबर आहे? तर तुम्ही होता येईल तेवढं तुम्ही चुकीचं करू नका, चुकीचं वागू नका एकतर. आणि
वागायचंय चुकीचं तर बिनधास्त वागा. कुणाच्या दडपणाखाली प्रेशरखाली राहू नका. तुम्हाला काही होत नाही. कुणी काही केलेलं नसतं, काही नसतं. हे आपलंच मन आपल्याला खातं. चोराच्या मनात चांदणं ही यालाच म्हणतात. ज्यावेळेस आपण अपराध करतो ना, त्यावेळेस अशा भानगडी होतात. त्याच्यामुळं अपराध करू नका. काही तुम्हाला होत नाही, काय नाही. आणि केला अपराध तरी भिवू नका. बिनधास्त चला. कुछ नाही होत. आलं लक्षात? तर शक्यतोवरं आपल्याला असं होतं तर एक तर अशा अपराधामध्ये राहू नका, आणि अपराधामध्ये राहायचं तर नामस्मरण करा. ईश्वराचं नामस्मरण करत जा, आणि चुकीच्या गोष्टी काही करू नका. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. ओम नमः शिवाय नमः.